नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं आपल्या VSH या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत स्टँडर्ड 8चा चॅप्टर 5 इनसाइड द ॲटम। तर याचा एक्सरसाइजचा तिसरा पार्ट आपण आज घेऊन आलो आहोत। चॅप्टरचं नाव आहे इनसाइड द ॲटम। तर आता आपण याला सुरुवात करूया। चला तर मग क्वेश्चन 5 आहे फिलिंग द ब्लँक्स। तर याचा क्वेश्चन 1 आहे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन आर द टाइप्स ऑफ डॅश इन ॲन ॲटम। तर याचं आन्सर आहे इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन आर द टाइप्स ऑफ सब ॲटॉमिक पार्टिकल्स इन ॲन ॲटम। आता क्वेश्चन 2 ॲन इलेक्ट्रॉन कॅरीज अ डॅश चार्ज। तर ह्याचं आन्सर काय येणार? तर इलेक्ट्रॉन असतात ते कोणता चार्ज कॅरी करतात? तर निगेटिव्ह चार्ज। त्यामुळे याचा आन्सर असणार आहे ॲन इलेक्ट्रॉन कॅरीज अ निगेटिव्ह चार्ज। आता क्वेश्चन 3 द इलेक्ट्रॉन शेल डॅश इज द नियरेस्ट टू द न्यूक्लियस। कोणता इलेक्ट्रॉन शेल आहे जो न्यूक्लियसच्या नियरेस्ट आहे? तर याचं आन्सर आहे द इलेक्ट्रॉन शेल के इज नियरेस्ट टू द न्यूक्लियस। आता क्वेश्चन 4 आहे द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ मॅग्नेशियम इज 2,8,2 फ्रॉम धिस इट इज अंडरस्टूड दॅट द व्हॅलन्स शेल ऑफ मॅग्नेशियम इज डॅश। आता मॅग्नेशियम हे कशाने डिनोटेड करतात? तर एमने। तर याचं आन्सर काय असणार आहे द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ मॅग्नेशियम इज 2,8,2 फ्रॉम धिस इट इज अंडरस्टूड दॅट द व्हॅलन्स शेल ऑफ अ मॅग्नेशियम इज एम। आता क्वेश्चन 5 द व्हॅलन्सी ऑफ हायड्रोजन इज 1 ॲज पर मॉलिक्युलर फॉर्म्युला H2O देअरफॉर व्हॅलन्सी ऑफ Fe टर्न्स आउट टू बी डॅश ॲज पर द फॉर्म्युला Fe2O3। तर व्हॅलन्सी ऑफ हायड्रोजन ही 1 आहे ॲज पर मॉलिक्युलर फॉर्म्युला H2O। तर म्हणूनच मग व्हॅलन्सी ऑफ Fe टर्न्स आउट टू बी किती होईल? कारण ह्याचा फॉर्म्युला काय आहे Fe2O3। तर ह्याचं आन्सर येणार 3। द व्हॅलन्सी ऑफ हायड्रोजन इज 1 ॲज पर मॉलिक्युलर फॉर्म्युला H2O देअरफॉर व्हॅलन्सी ऑफ Fe टर्न्स आउट टू बी 3 ॲज पर द फॉर्म्युला Fe2O3। आता क्वेश्चन 6 आहे मॅच द पेयर्स, जोड्या लावा। तर याच्यातला क्वेश्चन ए आहे। तर इथे 2 कॉलम दिलेले आहे, कॉलम 1 अँड कॉलम 2। तर कॉलम 1 मध्ये दिलेला आहे प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन आणि कॉलम 2 मध्ये दिलेले आहे निगेटिव्हली चार्ज, न्यूट्रल आणि पॉझिटिव्हली चार्ज। तर आता ह्याच्या आन्सरमध्ये काय येणार? तर प्रोटॉनवर कुठला चार्ज असतो? तर याचा आन्सर येणार सी पॉझिटिव्हली चार्ज। इलेक्ट्रॉनवर कोणता चार्ज असतो? तर निगेटिव्ह चार्ज असतो। त्यामुळे याचा आन्सर येणार ए निगेटिव्हली चार्ज। आणि न्यूट्रॉनवर कोणता चार्ज असतो? तर तो न्यूट्रल असतो। त्यामुळे ह्याचा आन्सर येणार बी न्यूट्रल। आता क्वेश्चन 7 आहे डिड्यूस फ्रॉम द डॅटम प्रोव्हाइडेड। दिलेल्या माहितीवरून शोधून काढा। तर इथे कॉलम दिलेला आहे, एकामध्ये दिलेला आहे डॅटम आणि दुसऱ्यामध्ये टू डिड्यूस। तर आता फर्स्ट आहे आता सोडियम। तर सोडियमचा ए किती दिलेला आहे म्हणजेच ॲटॉमिक मास नंबर 23 आणि याचा झेड म्हणजेच ॲटॉमिक नंबर किती दिलेला आहे 11। तर आता याचं आन्सर काय येणार n इज इक्वल टू a मायनस झेड म्हणजेच काय येणार 23 मायनस 11 इज इक्वल टू 12 म्हणजे देअर आर 12 न्यूट्रॉन्स इन द सोडियम। आपल्याला याचा न्यूट्रॉन नंबर काढायला सांगितला होता, त्यामुळे त्याचा आन्सर आहे 12 न्यूट्रॉन्स। तर आता इथे दिलेला आहे सेकंड नंबरमध्ये कार्बन आहे। कार्बनचा ॲटॉमिक मास नंबर किती आहे? तर 14 आणि याचा ॲटॉमिक नंबर किती आहे 6 म्हणजे झेड आहे 6। तर आता ह्याचं आन्सर काय येणार? तर याचा मास नंबर आपल्याला विचारला आहे, त्यामुळे आन्सर येणार ॲटॉमिक मास नंबर ऑफ कार्बन इज 14। तर आता क्लोरीनचं काय दिलेलं आहे? तर इथे याचा ॲटॉमिक मास नंबर दिलेला आहे 37 आणि याचा ॲटॉमिक नंबर दिलेला आहे 70। तर ह्याचं आन्सर काय येणार बरं? तर देअर आर 17 प्रोटॉन्स इन द क्लोरीन। तर अशा प्रकारे आपल्या एक्सरसाइजचा तिसरा पार्ट पण इथे आपण संपवलेला आहे। तर जर तुम्हाला काही क्वेरीज असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आपण इथे सगळे क्वेश्चन आन्सर सॉल्व केलेले आहेत। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।